अनुभूतीचे अनुभव येणारे व्हिडिओ असतील, काही गोष्टी तोडग्या मार्गात असतील, काही गोष्टी प्रश्नावली बाबतीच्या असतील, ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील, काही तुमचे प्रश्न त्या मार्गात सुटून जातील. तर चला जास्त वेळ घेत नाही, आजचा आपला व्हिडिओ चालू करते. तर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा मोजक्याच करायच्या का, त्या मोजून करायच्या का, कोणी सांगितलं तेवढ्याच करायच्या का, असं प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर येते की कुणी सांगितलं पण सेवा करायची नसते. तुमचं जर मनाला वाटले तर तुम्ही सेवा करू शकता आणि त्याही मोजून मापून नाही करायच्या. 11 माळीच करायच्या का, 11 माळ एखादी जास्त झाली तर काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम येतो, असं आहे का मोजूनच 108 मणींचे झाले पाहिजे असं नसतं हो. अगरबत्ती लावून आपण 100पर्यंत करतो, म्हणजे संपेपर्यंत करतो, ते मोजून होते का, नाही होत. स्वामींना काय असतं, तुमच्या मनापासून केलेल्या सेवा महत्त्वाच्या असतात. तुम्ही किती करताय, कुणी सांगून करताय किंवा मोजून करताय, मोजक्याच करताय, ह्याला काही अर्थ नसतोय. सेवा कशा प्रकारे करताय ह्याचीच गमती फक्त स्वामी माऊली घेऊन लिहून ठेवतात आणि त्याची परतफेड व्याजासकट, चक्रीय व्याजासकट परत करतात. हे प्रत्येकाला माहीत आहे. स्वामी माऊली कुणाचंही व्याज ठेवत नाही. केलेल्या सेवेची दान दुपटीने प्रचिती देतात. प्रत्येकाला याची गरज असते. स्वामी मार्गात येणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सेवेकऱ्यांनो, निश्चितच तुम्हाला सांगते मी, प्रत्येक सेवा ह्या मोजक्या करू नका, मोजून मापून करू नका, कुणी सांगेल म्हणून तेवढीच करू नका. तुमच्या परीने एखादी सेवा त्यात अनेक ॲड करा आणि तुम्हाला येणारी लवकर प्रचिती काय आहे ते निश्चित मला कमेंटद्वारे सांगा की ताई, मी आज आम्हाला केंद्रात एवढ्या सेवा सांगतात, पण मी माझ्या मनानं अजून एक सारामृतचं पठण अधिक जादा केलं, किंवा तारक मंत्र त्यात नव्हता परंतु मी तारक मंत्राचे पठण 11 वेळा केलं, किंवा स्वामी नामावली, सहस्त्र नामावली त्याचे पठण केलं, किंवा विष्णू नामावलीचे पठण केलं. अदरवाईज कितीही आहेत आपल्या केंद्रातली ग्रंथ, आध्यात्मिक पुस्तके, त्याचे पठण केले, नवनाथांचे पारायण केले, ते मला सांगितलं होतं, किंवा भगवद्गीता, संक्षिप्त भगवद्गीता वाचली. तुमच्या म्हणजे केंद्रात जाणत्या सेवेकऱ्यांनी सांगितलेल्या सेवा व्यतिरिक्त तुम्ही त्यात प्लसमध्ये तुमच्या मनाची सेवा वाढवली तर तुमचे जो प्रश्न आहे तो 100% खात्रीने सुटणार म्हणजे सुटणार. माझ्या पाठीशी स्वामी आहेत, तसेच तुमच्या पाठीशी आहेत. आपल्या स्वामींना अनुसरून सांगते की तुम्ही केंद्रात जे प्रश्न मांडता, तुम्हाला जेवढ्या दिलेल्या सेवा असतात ना, त्यात +1 करायची, मायनस नाही करायची. तर प्लस एक सेवा जादा कुठली मी सांगितल्या, सारामृतचा आगाव पारायण करा, जास्त माळ जप करा, किंवा सारामृत काय ते संक्षिप्त भगवद्गीता वाचा, विष्णू नामावली वाचा, स्वामी समर्थ नामावली वाचा. ह्यातला कुठलीही सेवा ॲड करा तुम्ही. नवनाथ पारायण, किती आपले पुस्तक आहेत मार्गातले, त्यातलं कुठलेही एक एक्स्ट्रा त्यात करा आणि तुमचा प्रश्न किती वेळात सुटतोय तेवढे बघा. 100% तो प्रश्न सुटला जाणार, सुटलेला असणारच. फक्त मायनस सेवा करायची नाही, प्लस सेवा करायची आपल्या मनानं. तुम्हाला जी आहे ना की आज मला संक्षिप्त भगवद्गीता या सेवेवरून हे वाचणार, चालू शकते. किंवा मी या सारामृतचं त्यांनी सांगितलं, मी अजून एक पारायण करणार, त्यांनी एक सांगितलं मी 2 करणार, चालू शकतं. त्यांनी 11 माळीची जादा जप करा सांगितलं, मी 11 डबल माळीची करणार. प्लस होतं की प्लसच होतात. माणूस स्वामी करूच शकत नाहीत, होऊच शकत नाही. ते स्वामी आहेत. स्वामी नुसतं हाक मारली तरी ते पळत येतात. तर तुम्ही प्लस निश्चितच तुमच्या त्या संकटांना धावून येणार. हा माझा अनुभव आहे. मी पण अगोदर काही आईच्या पोटातून शिकून आलेली नाही आहे, किंवा गुरुमाऊलींनी इथे माझ्या पटकन डोक्यावर हात ठेवून मला सगळ्या आध्यात्मिकची जाण नाही दिलेली. पण हे काय असेल ते वाचनातूनच आलेलं आहे, केंद्रातून जाण्यातूनच ज्ञान आलेलं आहे, किंवा गुरुमाऊलींचे मी कुठलेही हितगुज सोडत नाही. प्रत्येक हितगुज ऐकूनच हे ज्ञान आलेलं आहे. त्यातूनच तुम्हाला सांगते की वाचनाने आपले ज्ञान ऑटोमॅटिक वाढले जाते, बुद्धिमत्ता वाढली जाते. कुणी सांगण्यापेक्षा वाचन जर सारखे आले, कानावर जर गुरुमाऊलींचे शब्द सातत्याने आले तर निश्चितच आपल्या अभ्यासात, आपल्या आध्यात्मिकात ऑटोमॅटिक प्रगती होते आणि आपल्याला लक्षात येतं की कोणत्या सेवेने प्लस करत गेलो तर बराचसाच प्रश्न सुटतात. मी मला करणाऱ्या प्रत्येक प्रश्नांना सेवेकऱ्यांना माझ्या आधी प्लसची सेवाच करायला लावते आणि भरपूर त्यांचे प्रश्न सुटले गेलेले आहेत. मी कुठे शिक्षण घेतलेले नाही, या गोष्टीचे काही नाही. जे काय असेल इंद्रप्रणित मार्गातील परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने जे व त्यांचे हितगुज ऐकून त्यातून वाचन संबंधातून आलेली ही जाणकारी आहे. माझ्या सेवेकरी बंधू भगिनींनो, मी मनापासून सांगते की कुणालाही म्हणजे
आईच्या पोटातून ज्ञान आलेलं नसतं तर ते आपण त्यात पडलो, पाण्यात पडलो जसं पोहायला येतं तशा प्रकारेच हे ज्ञान आहे बघा. तर मी सांगते, माझा अनुभव एक शेअर करते सांगता तुम्हाला, की 3-4 वर्ष झाले माझ्या मोठं ऑपरेशन झालं आहे माझं. खूप व्याधी होत्या, खूप प्रचंड मोठं, की माझा जीव पाक पूर्ण गेला होता. डॉक्टरनी सांगितलं होतंच की संपलेलं आहे. मी काही 4 दिवसात कोमातून बाहेर येऊ शकत नाही. कोमातून बाहेर नाही तर डायरेक्ट माझी संपलेलंच होतं. परंतु माझे ठोके कानावर मला सगळे डॉक्टरांचे शब्द ऐका येत होते. डोळे फक्त उघडू शकत नव्हते, कारण सर्जरी अशी एवढी मोठी होती की सगळ्या शरीरात सुया, यंत्र, व्हेंटिलेटर सगळं ICUला होते, सगळं होते. पण ठोके स्वामी समर्थांचे नाव घेत होते ना, कुठंतरी स्वामींचं हृदय हाक मारत होतं ना. नक्कीच माझे स्वामी धावून आले. तुम्हाला सांगते, स्वामी समर्थ माऊलींची शपथ घेऊन मी 8 तासात शुद्धीवर आली. परंतु एवढं मोठं ऑपरेशन झालं म्हणजे मला त्रास होत होता. मला 2 महिने पाणीसुद्धा दिलं नव्हतं ह्या माऊलीच्या सेवेने. आध्यात्मिक डॉक्टर सायन्स तर असतंच, पण सायन्सनं सुद्धा हार मांडली होती. डॉक्टरसुद्धा म्हटले होते की शेवटी त्यांच्या हातात आहे. बघा, त्याच्याच हातात होतं ना. तिनं मला आज एवढं धडधाकट केले, कुणालाही वाटणार नाही की मी आजारी पेशंट होती किंवा असं झाले. बिलकुल नाही. माझ्या सेवे करायला सांगितलं तरी पटत नाही. परंतु मला त्यांनी आणले बघा, गेलेला जीव मागं आणलाय. उगच नाही, सेवेत ताकद असते माऊलींच्या तेवढी, आणि माझ्या माऊलींच्या, आपल्या माऊलींच्या आहे. फक्त हृदयातून हाक मारत होते. मी माझ्या मुलांचा सुद्धा विचार केला नाही त्यावेळेस. फक्त स्वामी समर्थ महाराजांनाच, कारण त्यांच्यासाठीच जीव मागं आणला त्यांनी, जाणलं. इथपर्यंत आपण पोहोचू शकतोय. फक्त तुम्ही करा, सेवा मार्गातून या, काय सेवा असतात त्यात जाणं. मी पण केंद्रात असे प्रश्न तुमच्यासारखे मांडत होते, त्या प्रश्न घरी घेऊन येत होती. परंतु मी त्याच्यात माझ्या मनाची सेवा एक ॲड करत होती की हां, मला आज केंद्रात इतक्या सेवा लिहून दिल्यात, प्लस मी आज एक एक्स्ट्रा जादा करणार. हा माझा बरका अनुभव आहे, आणि मी माझ्या मनाने हे तयार केलेलं आहे. तोडगा असेल, स्वामींना अनुसरूनच केलेला आहे की हा, केंद्रात मला 10 सेवा दिल्यात, प्लस मी आज एक आगाऊ सेवा माझ्या मनाने करणार. आणि ते केलेली जीच प्रचिती असते तुम्हासमोर दिसते. एका अनुभव सुद्धा सांगितला मी, आणि संपूर्ण अनुभव पूर्ण एका व्हिडिओत सांगणारच आहे. असे बरेच अनुभव आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी स्वामी माऊलींनी येऊनच प्रचिती दिलेली आहे, भरपूर असे. पण एक हा आता थोडासा विषयातून आला म्हणून तुम्हाला उदाहरण एक दिले, पण सांगते मी तुम्हाला. खरंच केंद्रात जर तुम्ही कुठं जायला सेवे करून जर प्रश्न मांडला, त्या प्रश्नात तुमची सेवा ॲड करा, निश्चित प्रचिती बघा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला निश्चित आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा मार्गात तुम्हाला कळालं असेल की सेवा कशा प्रकारे करायची, कशा स्वरूपात करायची. जर यातून जर कुणाचे मनाचे भाव दुखले असतील तर मी तुम्हाला स्वामींना